नमस्कार. आजच्या वेळेस बघायचं इयत्ता 9वी गणित भाग 1 त्याच्यामध्ये सराव संच 3.5 मधला प्रश्न क्रमांक 9 काय दिला आहे? खालील उदाहरणात क्यू ऑफ एक्स हा पी ऑफ एक्सचा अवयव आहे की नाही ते अवयव सिद्धांताने ठरवायचं आपल्याला. ओके, प्रश्न क्रमांक 9. आजच्या वेळेस आपल्याला पहिलं गणित बघायचं आहे. काय दिलं आहे? पी ऑफ एक्स बरोबर एक्स घन वजा एक्स वर्ग वजा एक्स वजा 1 आणि क्यू ऑफ एक्स काय दिलं आहे? एक्स वजा 1 दिलं आहे. आपल्याला काय दिलं आहे प्रश्नामध्ये? या उदाहरणात क्यू ऑफ एक्स हा पी ऑफ एक्सचा अवयव आहे की नाही हे कशाने ठरवायचं आहे? अवयव सिद्धांताने ठरवायचं आहे. ओके, ते आपण पहिलं गणित बघूया. इथे लिहून घेतलं आहे पी ऑफ एक्स बरोबर एक्स घन वजा एक्स वर्ग वजा एक्स वजा 1 आणि क्यू ऑफ एक्स काय दिलं आहे? त्याला काय म्हणणार आपण? भाजक म्हणणार. भाजक बरोबर क्यू ऑफ एक्स बरोबर एक्स वजा 1 दिलं आहे. आता वजा 1 दिल्यामुळे आपल्याला काय करायचं आहे? अधिक 1 घ्यायचं आहे. म्हणून एक्स बरोबर अधिक 1 घेऊ. ओके, आता आपल्याला गणितामध्ये पी ऑफ एक्सच्या ठिकाणी आपल्याला 1 घ्यायचं आहे. ओके, तर इथे एक्सची किंमत आपल्याला 1 घ्यायची. त्याच्यामुळे इथे काय येणार? 1चा घन वजा 1चा वर्ग वजा कंसामध्येच लिहितो 1 आणि वजा 1. ओके, आता 1चा घन किती येतो? 1च येणार. 1चा वर्ग काय येणार? अधिक 1, पण इथं वजा असल्यामुळे वजा 1. त्याच्यानंतर वजा 1 आणि वजा 1. आता काय येणार? हा 1 जसं तसं लिहूया. वजा 1 आणि वजा 1 तिघांची बेरीज होणार, चिन्ह वजा येणार, वजा 3. आता 1मधून 3 गेले, वजा 2 राहिले. वजा 3मधून अधिक 1 गेला म्हणजे वजा 2 राहिले. आता अवयव सिद्धांताने अवयव सिद्धांत म्हणजे काय? पी ऑफ 1 बरोबर इज इक्वल टू 0 आलं पाहिजे, पण इथे इज इक्वल टू वजा 2 येते म्हणजे नॉट इक्वल टू 0. त्यामुळे काय? इथं आपल्याला वाक्य लिहायचं. त्यामुळे अवयव सिद्धांतानुसार काय होणार आहे? क्यू ऑफ एक्स बरोबर एक्स वजा 1 हा बहुपदी, ही बघा ही बहुपदी एक्स घन वजा एक्स वर्ग वजा एक्स वजा 1 चा अवयव नाही हे सिद्ध होते. ओके, कारण का अवयव का नाही आहे? कारण अवयव जर असता तर पी ऑफ 1 बरोबर 0 आलं असतं इज इक्वल टू. ओके, तर प्रश्न क्रमांक 1 झालेला. प्रश्न क्रमांक 2 आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. धन्यवाद.